अशा प्रकारे अंडा वटाळा रेसिपी तयार झालेला आहे। नमस्कार मंडळी, मी संजय इरनक तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आजचा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे रेसिपीबद्दल। आपण आजची रेसिपी बनवणार आहोत अंडा वटाळा। चला या बघूया आपण कसं बनवणार आहोत ते। तर चला मित्रांनो, आपण आता अंडी शिजत घालूया। तर आता अंडी शिजत घालूया, पाण्यामध्ये टाकूया आता। मित्रांनो, आजचा प्लॅन माझा नव्हता, आजचा प्लॅन हा माझ्या मित्रांचा होता प्लॅन। बघूया आता त्यांच्या प्लॅननुसार करूया आज काहीतरी अंडा घोटाळा म्हणून नवीनच एक रेसिपी। आता अंडी शिजत घातलेले आहेत गॅसवरती, बघूया मग नंतर पुढची रेसिपी दाखवतोच। तर चला मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया। चला आता नितीन कांदा कापतोय। निमक कांदा कापून झालेला आहे, निमक कांदा राहिलेला आहे, टोमॅटो कापायचे बाकी आहेत अजून। बघूया पुढं। तर आता अंडी शिजलेले आहेत, तर आपण ती आता सोलून घेऊया। नित्यानं कांदा कापलेला आहे, आता अंडी सोलूया। नवा बसलेला आहे अंडी सोलायला, ते प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे। चला बघूया। आता अंडी सोलून झालेली आहेत, आता ती कापूया। आणि तो नितीन बाहेर गेलेला आहे सध्या, त्यांनी कांदा कापून ठेवलेला आहे आणि तो बाहेर पळाला आहे आता सध्या। तो आता जेवायला येईल पेशंट डायरेक्ट, त्याशिवाय तो आता येणार नाही। आता बाहेर काय करतो काही माहीत नाही नेमकी मोबाईलमध्ये। तर आता कांदा टोमॅटो आणि अंडी कापून झालेले आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मित्रांनो, अंडी कापून झालेले आहेत, टोमॅटो आणि कांदा मगाशी कापून ठेवलेलाच होता। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। मित्रांनो, आता कढई तापलेली आहे, आपण आता तेल टाकूया। आता तेल तापलेलं आहे, आपण आता कांदा टाकूया त्याच्यामध्ये। आता कांदा शिजलेला आहे, आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो कांदा शिजलेला आहे, आपण त्यामध्ये आता मसाले टाकूया। ही आहे हळद, हा आहे आपला गरम मसाला, आणि सॉरी मिरची ही आहे मिरची, हा आपला गरम मसाला, हा आपला आहे काळा मसाला, आपण आता त्यामध्ये अंडा मसाला टाकूया। आता अंडा करी मसाला, त्यामध्ये आपण थोडा गरम मसाला पण टाकूया थोडा। आणि थोडासा चिकन मसाला एक टाकूया।
आता मसाले वगैरे टाकलेले आहेत पूर्ण आपण. आता थोडं हलवून घेऊया जरा. आता मसाले जळतील म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया. आता ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण त्यामध्ये आपण आता कापलेली अंडी टाकूया. ही अंडी कापलेली. आता जरा ही अंडी जरा हलवून घेऊया थोडी. त्यामध्ये आपण अंडी हलवून घेतली आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकूया. पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडं आपण नॉर्मल हलवून घेऊया. आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ नव्हतं टाकलं, त्यामुळे मीठ ॲड करूया. टाकूया. आता थोड्या वेळ शिजू द्या. नंतर तुम्हाला जेवताना दाखवतो मी पूर्ण शिजल्यानंतर. अशा प्रकारे अंडा बटाटा रेसिपी तयार झालेला आहे. ला जेवून घेऊया. मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.